इस कारण ये लुडबुडी बाई ते पांढऱ्या कपड्याने बळीच्यात बघतो ना. काय हो पाहुणं? काय विंडेल मिंडेल काय हो सोडा. असं मग हे 5 रुपये घ्यायचे आणि चांगलं इंग्लिश म्हणा. असं इंग्लिश किती गडबडी हो. गाणं कसं ठासून आणि खुलून झालं पाहिजे बघा. अगं चला आवरा किती आवडतो की रे? किती काय किती गडबड करते. चला आवर बुट्ट काढाय कपडे काढाय चला काय चला लवकर. कुठल्या काय घेऊन बसले राम राम हो. राम रामजी मला म्हटलं सुपारी द्यायची होती. बरं मग बाई कुठं आहे? बाई हाय की आज कापड बदलायला लागली. बसा की बसा बसा हो बसा. फुला अगं या फुला. काय झेल्यांना सुपारी द्यायची म्हणता? अहो द्यायची म्हणून काय करता? द्यायची सोडायची का ती? एकदम मिळायची कलम घेऊय. मग ही महिना आपल्या गावाकडे न्यावी म्हणता? न्यावी म्हणजे काय? न्यायची सोडायची का ती? 15 ऑगस्ट आलायच की तोंडावर. दुसरी एखादी बारी बघायला नको नव. आणि कुठली आणि काय बारी बघता हो? सोडा हा करू तरी बघा हो. काळी नुसताच एवढा अर्थ बघा. बाई आली. नमस्कार. राम राम. सुपारी द्यायला आलो होतो. म्हणजे आवाज ना हो. असं मग बोला की. सुपारी तर घ्या. अहो कुठली काय सांगशील का नाही? अहो सुपारी घ्यायची मुकाट्यानं आणि याच बघा आमच्या गावाला असा दणका उडून देऊ बघा. ही सुपारी आणि हे 100 रुपये सचकार. तुमची काय विदागी असेल आम्ही मानते. आता 15 ऑगस्टला आमच्या गावाला यायचं. आपण तुमच्या गावाचं नाव नाव ठकवाडी. ठकवाडी. या बाया मग नाही आम्हाला यायचं. चल बाई चल. अरे नाव नाही नुसतं गावाचं. गाव चांगला आहे, सुधारलेला आहे, सोन्यासारखी माणसं आहेत. एकदा येऊन तर बघा. जीव रमलो तुमचा. एकदा आमच्या गावाकडे येऊन तर बघा. निघूची वाटणार नाही बघा तुम्हाला. आपण गाव सोडील ना आम्हाला, नाहीतर तिथं जन्म काढायची पाळी यायची. असं काही मनात येऊ देऊ नका हो. तुम्ही आला म्हणजे आपण रमून जाल बघा. बरं तर 15 ऑगस्टला यायचं बरं का? हे काय असंच निघालाचा चहा नाही घेणार? ते तुम्ही बोलला म्हणजे ते घेतल्यासारखंच आहे हो. पण त्याचं काय तुम्ही याच म्हणजे झालं. तुम्ही आला म्हणजे सगळा पदरात पडल्यासारखं होईल बघा. असं कसं? सुपारी घेतली म्हणजे येणारच. आव लगीन करून गळ्यात एकदा दोरलं बांधल्यावर नांदा येते का म्हणून विचारायचं असते. तसं नव्हं, मुरारी झाड आहे ना ग. आम्हाला मुरारी नाही लागत. बरं तर 15 ऑगस्टला विसरायचं नाही. येतो. ते हे नाव राहील ना माझ्या गावाचं ठकवाडी. हा ठकवाडी राईट राईट. बर राम पाटील. का रे? हा तुमच्या वाड्यावर जाऊन आलो. रातचं तुम्ही येशीला म्हणून वाट बघत होतो. 3 महिना या भागात फिरकू नका म्हणून सांगितलं होतं. मग पुन्हा तोंड घेऊन का आलासा? नाही पण कोण बोलला ह्यो? जी मी. बळ्या, पुन्हा बिनभाड्याच्या खोलीत हवा खायला जायचंय जणू. असं कसं? तवा सोडून आणला तेव्हा काय काय करावं लागलंय माझं मला माहित. आम्ही वजन खर्च करायचं, मुठीनं पैसा इसकडायचा, आणि तुम्ही पुन्हा पुन्हा असं का छान खाता रे? कल्ल्या का पुन्हा कुठं फुरफुरायला लागलं? त्यांनी कुत्र्यागत हकलला तो माझ्या दारातून उभा राहिलास आणि आता पुन्हा त्यांचं खरकट खायला निघालास. गप सांगीन तसं वागायचं. जा. होय जी. मी सांगितल्याशिवाय इकडे फिरकायचं नाही. राम राम. राम राम. सापडला सापडला. नाही नाही तो बघा पळाला पळाला. अरे पकडा पकडा त्याला. पाटील, असा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे कायमचा. काय हो
कांद्याला आणि बिस्मिल्ला कशाला होते सोडा. अहो मेलेला काय मारता चला. पाटील आम्ही निघतो आता. हं? पाटील मी बी चलतो. ठीक आहे ठीक आहे. राम राम पाटील. राम राम. शाळेला का? होय नवीन मास्तरीन कशी काय म्हणजे शिकवती बरं नव? शिकवते की. बर. नाव गुंडा वस्त्र चांगला बरं काय. आता हे मला सांगतायचं होय. नाचकन तरी बघा काही कायचा काटा काढणार नाचकन काय म्हणताय राव. चांगला जर्मनी वस्त्र आहे. कापलेलं बी करायचं नाही. पहिला काय दुखती जरा तापत राहायचं असतो. तापत राहा कामात आहे. आता ए कुंभारा काय काय लागलाय चाक फिरवायला मरता. गाड गाड बस. गाडग काय म्हणताय राव. चांगला पुणेरी माठ आहे माठ. वय वय बापच्या पडवर का मागणे हिंडायला लागले. काय कंपनी गुराळ कवा दुप्पी चालू आहे. आवाज ते देशीलच की. म्हणजे 4-8 दिवसात गाळा हाय बनायचं. सांगून नको माझ्या जॅकेट येळेला दिलं पाहिजे. जत्रा अगदी तोंडावर आली. हा जसं की का लागला तुझी संचनाला देत नाही. हे बायक्या काय अरे बरसात कबूत राहिलो ना. अरे होय की हे काय बी होऊ दे पण आज आपण तिच्या संग बोलणारच. घास नाही तुझा तिच्या संग बोलायला. अरे ती काय कोलाट्याची रंगी आहे होय. माप घेताना वाटतं तशी चेष्टा करायला. बघत तू बायक्या म्हणतात मला. राम राम बाई निघाला चालायला का तुम्हाला का पंचायत. राग काय एवढा. आमचं पोरग आहे तुमच्या शाळेत. एक पालक आहे ना त्याने विचारतोय मी. काय विचारता. हेच की म्हणजे काय म्हणते आमचं पोरग. अभ्यास काय म्हणतोय त्याचा. अशी चौकशी रस्त्यात करायची नसते. बरं राहिलं मग जावा. ए रंगे 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 अरे माप घ्यायचं आहे तुझं. अरे जा माप घेतो या. आईने तोंड बघ मस्त तोंड. बायक्या जा काळजी कर जा. हो जातो. आली बरं गाडी ठीक आहे ती. कोण तुम्ही. का दिसत नाही पहिलवान आहे ते. नाव काय तुमचं. काय जोड्या ठरवणार आहे काय. का असा पाठलाग करताय तुम्ही माझा. अरे सर कोणी पाठलाग केलाय तुमचा. मला सोडा एवढी. मग माग माग का फिरता माझ्या. म्हणजे रस्त्याने माणसानं जाऊ नये होय. रस्ता रिझर्व केलाय. हा बाई माणसाला असं खेळण्यात काय मोठा पुरुषार्थ समजता तुम्ही. काय तकलीफ दिली. हा चांगले पैलवान दिसते आणि मग आहेतच पैलवान. तुमच्या पुढे काय शड्डू मारला का दंड थोपटला. रस्त्यानं जाताना खाकरता काय खोकरता काय शोभत का हे तुम्हाला. अरे खाकर काय म्हणजे आता खाकरा आला तर काय काढू नये होय. असं मग रस्त्याने तुमची आई बहीण जाताना तुम्ही असंच खाकरता. कुणाची आई बहीण काढता. का एवढा राग आला तुम्हाला. वय हा पुढचा प्रश्न आहे. मग शाळेत तुमच्या मुला मुलीने शिकवणाऱ्या बाईला आबरू नसते. तिच्या शिलाचं संरक्षण असंच करणार तुम्ही. काय केलंय. चाल मैदान सोडून काय असं पळून जायचं का. मग काय करतीये ती बघूया की. असं काय म्हणताय तुम्ही. मी बाई माणूस काय करणार तुमचं. मग ठीक आहे मी हे सरपंचांच्या कानावर घालते. जा जा कुठं चावडी मागे जाऊन फिरत द्यायची ते द्या. मी काय भेणार नाही. जनावर जरा मार्क दिसते बरं का. अरे चल रे. अरे एवढं मोठं हत्तीसारखं जनावर ते देखील अंकुश लावलं तर चिरचिर करतंय. आणि हे कुठलं झाडाचा पाला. काय ना करा काय तोरा. अरे चल तिचा राग माझ्याव का. चल चला चला. सांगितलं नव नवीन हाय तर करती बिथर लागलाय. ते झालं बेता बेताने येईल वळणावर कसं. अरे आज शाळा इकडं कुठं.
मला थोडं बोलायचं होतं आपल्याशी, खाजगी. हवं तर मी नंतर येते. अहो हे चालायचंच, आमचं खळच असं आहे, 12 माही मळणी. नंतर कशाला, तुम्ही चला माडीवर. बरं हे पाटील, मग मी जाऊ का? आज तू भेट, बाकीचं तू काही बोल नको, ते मी बघतो. बरं बरं. अहो पण पाटील, आपल्या त्या सिमेंटच्या पोत्यात कसं काय करायचं? गाडव्यांना तुम्ही कशाला काळजी करता, तूर त्यावर पडदा टाकलाय ना, बघू मागणं. अहो पण पाण्यात वाघ दडवला म्हणून वास मारायचा राहतोय होय. तुम्ही गप जावा, बघू कसा दोर वळायचा ते सांगतो मागणं. बर, मग चलू मी. मग माझ्या कामाचं काय करायचं म्हणता? तुला सांगितलं नव, हात वाला करायला पाहिजे म्हणून. मी सांगितली तेवढी जुळणी कर, जा लाग तयारीला. होय होय. चला बाई, जरा जपून, पायऱ्या निसरड्या आहेत. या माझ्या मागणं. काय सगळं शिस्तीला लागलं ना? भांड्याला बाई मिळाली? हो, परवाच मिळाली. असं या, बसा बसा हो. बसा. काय काम काढलंय? काही नाही, मला इथं राहणं अगदी कठीण झालं. का? काय झालं? रस्त्यानं जाताना लोक बोलतात काय, चेष्टा काय करतात. कोण तो? असा कोण जीवावर उदार झालाय? नाव तर सांगा. त्या सगळ्यांचीच नाव मला कुठं माहिती. हो, नुसतं वर्णन करा, वर्णन. एकेकाचा फन्ना उडवतो. दारावर चित्र काय काढतात, आजकट विचकट लिहितात काय. अरेच्या नावानच ऐकतोय मी. असं कोण पेटर उपजल्यात? मला या गावात राहणं अगदी कठीण झाले. मी ही एकटी. उद्या काही झालं तर काय करणार? मी बदलीच अर्ज करते. काय म्हणताय बाई? आम्ही कुणीच नव्हे. काय बी मनात आणायचं नाही. इकडे बघा, बघा माझ्याकडं. तुम्हाला एक सांगतो, कुणाला तरी जीव लावून राहिलं म्हणजे मनाला घोर नसतोय. ये रुगात झाडाचा आधार घेतोय. भरल्या घरात लाज आबरू ही कसरी विसरा टांगले ना तुम्ही. चहा कुणी सांगितलं होतं का लय वाईट वाटलं का? हातची शिकार गेली म्हणून असे किती जण पाप ओरावर घेणार आहे. चोप. तुमचं सिंहासन तुली पुढं. गप आपल्या पद्धतीने राहायचं. नसत्या भानगडीत तोंड घालायचं काम नाही. या, काय आणलं? अरे बसा. गुरुजी, मला इथे राहायचं नाही. माझा अर्ज वर पाठवा आणि कृपा करून तशी शिफारस करा. पण झालं तरी काय असं? काय सांगू गुरुजी, घरातून बाहेर पडताना आणि शाळेतून घरी जाताना माझ्या अंगावर नुसता काटा उभा राहतो. तुमच्यासारखं जवळ बोलायलाही लाज वाटते. मला कल्पना आहे त्याची. एकदा असं करू, सरपंचांच्या कानावर घालू. सरपंच? का? भल्या माणसानं त्याचं नाव सुद्धा घेऊ नये. तिकडूनच आले मी आता. असं? मग काय झालं? काय झालं? काय झालं हे सांगून मी माझी जीभ कशाला विटाळून घेऊ? गुरुजी, मला इथून बदलीच करून घ्यायची आहे. ठीक आहे, पण जाणार तरी कुठं तुम्ही? जिथं बदली होईल तिथं. म्हणजे दुसऱ्या गावालाच ना? मग तिथं तरी काय देवांची वस्ती आहे असं समजतं? मग माणसं सगळीकडे सारखी. खरं आहे हे, पण मला इथलं जिणं अगदी नकोस झालंय. हे बघा, तुम्ही माझ्या मुलीसारख्या आहात. यापुढे रोज मी तुम्हाला सोबत करत जाईल. मग झालं ना, बदलीने काय होणार आहे? एखाद दिवशी आगीतून उठून फुफाट्यात पडण्याचा प्रसंग यायचा. खरं नाही? मग जा बघ वर्गावर, आत्ता घंटा. कोण आहे बाहेर? मी.
मी पिष्टेचा गोपाळा. अरे मग बाहेर कशाला उभा राहिलास? आत यायचं नाही का? तसं नव तुमचं आत काहीतरी पारवेट चाललेलं होतं म्हणून दारातच उभा राहिलो. प्रायव्हेट? काय प्रायव्हेट असं अडून ऐकणं वाईट नाही का? ते का पटकावता की कानावर? मग काय बोलायचं? बरं काय का म्हणलंस? ही चिठ्ठी दिली आहे सरपंचांनी. मला असे पैसे देता येणार नाही. अहो पण ही सरपंचाची चिठ्ठी आहे. हो ती वाचूनच सांगतो मी तुला. म्हणजे असं हा काही खाजगी पैसा नाही, सरकारी पैसा आहे. त्याचा वापर नीट व्हायला पाहिजे, हिशेबी चोख ठेवायला पाहिजे. मग नको कोण म्हणतं या? 500 द्या आणि 500 दिलं म्हणून लिहून ठेवा म्हणजे झाला की हिशोब चोख. हे बघ तुला मी एकच सांगतो, काय जे नियमात बसत नाही ते मी करणार नाही. म्हणजे सरपंचांनी दिलेल्या चिठ्ठीचं काय चालत नाही म्हणा की? आणि हा चालायचा प्रश्नच नाही. पण तू सांग, मागं असेच पैसे नेलेस, त्याचा विनियोग तू काय केलास? अहो मी तिची दारू प्यालो असे की तुम्हाला घेऊन काय करायचं? ही चिठ्ठी सरपंचांची आहे ना. अशा घरात बसून चिठ्ठ्या लिहायला त्यांचं काय होतं? इथे हिशेब ठेवायला लागतात मला. असं मग हे जाऊन सांगतो त्यासनी की अशाने असं म्हणतात म्हणून. काय रे, तू का मला धाक घालतोस? काय घोळ चाललाय मास्तर? बस मास्तर आता हातच्या काकणाला आरसा कशाला? सांगा की ह्यासनी काय सांगायचं ते. अरे त्यात त्यांना काय सांगायचं? काय भानगड आहे रे गोपाळा? अण्णा हे मास्तर म्हणतात घरात बसून चिठ्ठ्या लिहायला तुमचं काय जातंय? माझं? होय होय तुमचं. अरे अशा चुगल्या काय करतोस? आत्ता पातूर केली नाही पण आत्ता करतो अण्णा. आणि हे कुणा मोर बोला बरं? एका परक्या बाई मोर? कोण बाई? अहो ती मास्तरी त्या नव्या शाळेवर आलेली ती. शाळेवर आलेली मास्तरी? हं. मास्तर ती बाई का आली ती इथं? त्या आल्या होत्या काही तक्रारी घेऊन. गावातले लोक त्यांना त्रास देतात, हे मी आपल्या कानावर घालणारच होतो. बरं ते जाऊ दे. जो गोपाळा काय म्हणतोय, पैसे का दिले नाहीत त्याला? अहो अण्णा तुमची चिठ्ठी घेऊन आलोय तरी बी दारातला कुत्र्यागत करायला लागेल मला. का? माझी चिठ्ठी म्हणजे सिनेमाचं हँडबिल वाटलं होय तुम्हाला? कोण कोण समजता तुम्ही मला? मी गावचा सरपंच आहे, निवडून आलोय. पण असं भडकायला काय सांग? राग का असा? राग? मी धाडलेल्या चिठ्ठीचा अपमान करता. काल खजिनदार झाला नाही तर आज जागीरदाराचा आव्हान. पण मी काय म्हणतोय ऐकून तरी घ्या अगोदर तुम्ही. असा कुणाला आणि किती पैसा देणार? हा सोसायटीचा पैसा आहे, त्याचा वापर आपल्यातून नीट व्हायला नको का? बस बस, मला व्याख्यान देऊ नका. भाषण आम्ही करतो. पैसे का दिले नाही तेवढं सांगा. तर वेगळं आणखीन काय सांगतो पहा. तुम्ही चिठ्ठ्या देता आणि लोक त्या पैशाचा विनियोग काय करतात हे कधी पाहिलं का आपण? म्हणजे? अहो त्या बाळा सावतानं उसाला सल्फेट घालतो म्हणून 500 रुपयाची उचल केली आणि त्या 500 रुपयात पोराचं लगीन करून 3 दिवस बँड वाजवलं. तसंच चांगभल्याच्या बाबू विहिरीसाठी 1000 रुपये घेतले आणि 700 रुपयाचा रेडिओ घेतला आणि उगीच डबरा खडल्यासारखं करून पाणी लागत नाही असं सोंग केलं. असे 25,000 रुपये गुंतले. माझ्या सहीची चिठ्ठी आहे ना व त्यात? नाईतीगारांनी मला कशात सांगता? काय अंगावर आलं तर माझ्याकडे बोट दाखवा. मी त्याला भीत नाही, पण हा शुद्ध अपहार वाटतो. असं? आणा ती पिशवी इकडे. आपण माझा ऐका तुम्ही. नाही नाही पण हे योग्य नाही. चिठ्ठी ठेवली आहे त्यात. हे योग्य नाही, ही शुद्ध जबरदस्ती आहे. अण्णासाहेब राजा कागद वाड्यावर. असं? होय. ती बाई आली का? होय. तू हो मोर. बर. चल रे गोपाळा. दिवाण साहेब उठा, हातपाय तर धुवून घ्या. काय ना ग, मी हातपाय धुतल्यात. कवा आलीस? झाला की एक घटका. आता मधीच बरं. का काय खल करायला न ग? तर पाहिजे तर होय. धान्य कमी का लावून दिलंस बाबा? दर्शन नाव कमी कमीच होय. तर मग जास्त लावून द्यायला तिकडे काय मिळतीचा येडा पडलाय? जेवढं पोटाला लागतं तेवढं लावून दिलंय. कसा माझ्या पोटाचा हिशोब केलास? आणि एवढं पोटापुरतं द्यायला मी काय धर्माची आहे होय? अरे सख्खा भाऊ म्हणून समध्या जमिनी तुझ्या स्वाधीन केल्या, त्याचा फायदा होई हो असा. ईज गाडी गुळ मळलास, त्यातला तांबडा पैसा तरी धावायचा होतास. आमचंच खाऊन आणि वर आम्हालाच.
खाल्लं खाल्लं म्हणायचं कारण नाही अक्का. गुळाला धारण काय आली, 20 गाड्या गुळ मिळणार, पण जळण अंगावर बसलं. जेच तेला झालं नाही ठाव आहे. आणि शेतात पीक बी नसेल आलं. मग पाऊस होता का म्हणता? अरे पण सारं जग सांगतं या की मला, जमिनी संध्या उघड्याच आहेत ना वा, का झाकून ठेवल्यात पडदा लावून? जग सांगतंय ते खरं आणि सक्का भाऊ सांगतो ते खोटं. खोटच की. तुला सगळी हाव सुटली या, समधीकडनंच वडाया बघतोयस. असं मग काय बेत आहे तुझा? काय थोडा आली आहेस तू? सांगतो वाटत. हे बघ, आमदा काय तू आमचं शेतबीत करू नकोस. असं मग कोण येणार आहे पेराय तिथं? का गडी लावून आमचं आम्ही फिरून घेऊ? वारे भन आमची, म्हणजे आतापर्यंत आम्ही केलं तर सार्थक झालं म्हणायचं. हे बघ अक्का, मी बी काही पोळ्यान दूध पित नाही. तुमचं काय गडबंगाल चाललंय हे सारं हेरू नाही. काय हिरू नाहीस? दिराच्या लेकाला दत्तक घेतीस होय? मग माझ्या वंशाला दिवा ना ग. पाहिजे तर दांडगा वंश राजघराणं तुमचं, तेव्हा आता दत्तक घेणार, गादीवर बसवणार आणि दिवा लावणार, हे शिकवायला लागला होय तुला दीर. मग आतापर्यंत कुठं उलटला होता? मग म्हणणं तरी काय आहे तुझं? माझं म्हणणं, मी माझ्या ताब्यातल्या जमिनी सोडत नाही. कसा दत्तक घेतलीस हेच बघू. का दावेदार आहेस का काय माझा, या जन्माचा का अनेकांच्या? सख्या भनीची इस्टेट गिळाया बघतो. अरे देव तरी तुला का पोर देईल? अशालाच अजून मांजोटा राहिलाय. कुणाच्या मड्यावर खाणार आहेस हे समज. तुझी तरी कुठं पोरं बाळा हाड्या मारायला लागले. तू लई गुणाची म्हणून देवा तुझं असं कुकू पुसलं. माझ्या खंचाला अरे काय तोंड दिलं रे देवानं. भाऊ आहेस का वैरी? मी आता तुझ्या संग जास्त बोलत नाही. तुला शेवटच बजावून सांगतो, औंधा काय मी तुझ्याकडे रान ठेवणार नाही. असं मग बघतो तिथं कोण पाऊल ठेवते ते. एकेकाच्या नरडीचा खोट घेईन. असं तिथं बघ आणि 8-15 रोजात मी दत्तक घेणार आहे तिथं मी येऊन बघ. होय का? असं म्हणजे सगळी जुळणी करून चालली असं म्हण की. ठीक आहे, आता बघतोच कोण कोण जीवावर उदार झाले. अरे मी जीवावर उदार झाले. खुद मी रानात येऊन आडवी उभी राहणार आहे. जीव नको झाला असेल तुला. मला काय तू जाडवाची हिरा समजतो? अक्का! अरे जा, तिची समधी इस्टेट खशात घालण्यापायी त्या रानमोहन बाईला काशी यात्रेला घेऊन गेला आणि तिकडच तिचा अहो काय काय झालं? सोडा सोडा होते ना, सोडा. दिवाण साहेब तुम्ही चला आज चला. ताप करून घेता जीवाला असा. निष्कारणी नाहीतर काय, देवान काय कमी केले होय आपल्याला? हाय ते खायलाच कोण नाही झाले आणि कशा लवकर तळता आठ घ्यायचा असा. तू गप पड जा. तुम्हाला आपले किती बोललं तर हाय ते. मला शिकवते तळतळाट नुसतं बर्मा लागल्यागत झालंय मला. सापडला सापडला तो बघा तो पकडा त्याला. गेला गेला तो बघा तो. काय ठरलं तुझं? सत्रांदा काय विचारतो? जे सांगायचे ते सांगितलंय हो. असं होय. बसलीस का? अक्का पाय घुसून पडली. अक्का अक्का
तुझी झोप का उडाली ठावा आहे मला. आजच्या आज त्या बाईला घराबाहेर काढायचं. जावा, काम फक्त करा. नाही पण अण्णा. का कसलं शक आला का मनात? तसं नव्ह, पण त्या बाईला का आणि कशा करता पळवायची? हीच तर त्यावर खरी मात्रा आहे. आणि काय रे नाही त्या गोष्टी विचारता रे. करा म्हणजे करून सोडायचं तर. जावा. गाढव्यांना काम असं करायचं, या कानाचं त्या कानाला कळता कामा नये. त्याची काळजीच करू नका तुम्ही. मी सारं व्यवस्थित करून ठेवलंय. गोपाळा जी, हिला तर तळघरात डांबायची. बर. उघडदार. कोण तुम्ही? मला इथं का आणलंय? कुठं आणलंय? कशाला आणलंय? सोड, सोड मला. इथं उभी ना. गोपाळा, का मुका खिला रक्षील. त्या स्पर्शी तू तोंडात सिंदूर घालील. नाही म्हणजे खरं म्हणता तुम्ही यांना. त्या काटकोळ्या मास्तरनीला पळवली. काय रे, आम्ही काय खोटं सांगतोय काय? काय नाही ते पुन्हा पुन्हा विचारतोय. अरे तुझी बाईच नाही, मग आमच्या सोसायटीचे 25,000 रुपये घेऊन तो पळून गेला बघ. काय म्हणता काय? दाढी कर. हा. हो. नाही त्या तांबा चौकशा करतायत. चौकशा कसल्या? का दाढी कर, दाढी कर. वर करा. कळलं ना? खरंच काय त्या मास्तरानं पाणी लावलं? तर काय मग, आता उगीच लाईन मारत होता होय तो मास्तर. होय, 25,000ला कात्री लावली ती लावली आणि वर काकाला धुपटी घेऊन पाहिलं ना. काय म्हणता? खोटं सांगते होय. होय कुंभारा, अरे कुठे घेऊन निघालास कावट? पाण्याला. ये इकडं ठेव. बस. नवीन बातमी कळली ना? ऐकली तर नव पर तो नक्षीदार डेरा काकत घेऊन कुठे पळ म्हणायचा यो मास्तर? घ्या. आता तू काय आम्हाला सांगून गेलाय होय? सांगतो या. जा जा चुकून मग. तू दाढी कर. अरे करतोयच की. काय बाप साहेब, कसा मास्तरनं डाव केला तर साऱ्या गावाला टांग मारली. आणि टांग काय म्हणताय राव? ढाक मारली, ढाक. पत्तेच लागू दिला नाही. अहो म्हणतात ना मग, गुगल गायडी पोटात पाय. काय काय बाई आजची कशी काय मास्तराला नाचण्याला पळून नेली? अगं बाई आजचीच कसलं जगा वेगळं म्हण. नीट नाका मुरं धरून चालणार आहे माणूस, त्यानं बाईला पळून नेली होय. अगं बाई खाल मंदिर पाताळ धुंदी म्हणते ते असतं तर काय? हो, पेपरात आणि बातमी झळकली. हो का? बघा की, वाचा गे. आता तुम्ही वाचल्यावर आम्ही काय वाचणार हो? तसा नाही रे, पोलीस लागले बघा तपासाला. आता करा म्हणाव तपास, पाताळात जाऊन. झेल्यांना आता काढा की दुसरी वाटली. पाहिजे पाहिजे पाहिजे. अरे कोण नको म्हणतोय? सगळ्यांना हे बघ, आता आनंद करायचा, आनंद. काय म्हणतोय? आता आपल्यावर कुणाचं काही संशयाचं कारणच राहिलं नाही बघ. अहो आता कशाला संशय येतोय? दिशा चिगडी लावून दिली आणि आता बाजूला पाठ काढून दिली. अहो पाणी तिकडच पळणार की. बर पैसे कशा आहेत? 500 रुपये आहेत. फक्त 500 आणि बाकीचं पाटील देऊ की बेतावतानं? मी कुठं जातोय वय? तसं नव्हे सरपंच, व्यवहाराने मिटलेला बरा बघा. नाही म्हणजे भिजत घोंगडा आणि ठेवायला नको बघा. आणि मागणं आणि घोळ कशाला? कसं बोलला? नाही का?
हे बघा, आता वट्टात सांगतो, सगळा विचार करून मी हे ठरवलंय. एकदम पैसा हातात आल्यावर तुम्हाला धरबंद राहणार नाही. चिरमुरा उधळल्यागत नोटा उधळशिला आणि असा धुलिया झाल्यावर लोकांच्या डोळ्यात आलं तर, म्हणून म्हणतो दमादमानं घ्या. पाटील लागली का टिटी पुन्हा वरडायला. थांबा, तोंडाला कुलूप घालून येतो. या या. सर, मिस्टर शिर्के, ठोक वाढीवरून आलेल्या ह्या निनावी अर्जावरून ह्या प्रकरणात काहीतरी काळबेर असावं असं दिसतंय. गावच्या काही प्रमुख मंडळांचा त्यात हात असावा असा माझा कयास आहे. मला वाटतं की ह्या गावी जाऊन काही दिवस राहूनच ह्या प्रकरणाचा छडा लावला पाहिजे. पण लक्षात ठेवा, गाव साधं नाही, कामगिरी देखील जोखमीची आहे आणि म्हणूनच मी ह्या गावी तुमची नेमणूक केलेली. आय एम ऑब्लाइज्ड. थँक्यू सर. मी उद्याच नाही. गाडी सुटायची झाली बाई, लवकर ये, लवकर. आई साहेब, आता काय करावं? जाम झालं बाई, कडी घातले का काय? बघ बाई, अक्का तू दारू पडत. अरे मला बी उघडा ना, पण याला कडी घातली का कुलूप घालायचा? आडना घातला का काय या बसलेल्या बाबानं? आवाज साहेब, दारू कडा की लवकर. अरे बाबा, फर्स्ट क्लास डबा आहे. आता काय करावं? आमची बाई बी फस केला साधा. दारू उघडा लवकर. हा, लवकर उघडा. लवकर वा, गाडी सुट. चल बाई, चल लवकर. चल ये बाई, लवकर. आता बाई सुटली वाटतं गाडी. अरे घंट्या, आपले माणसं समधी व्यवस्थित बसली ना? हो, बसली बाई कुठं कुठं तरी. बरं चल, सामान ठेव बघू असताना. आता का बाई तुला या बाबांचं अगदी गाडी साचरली की. तर मग इथंच काय टिळा लागला होय? तिथं ठेवायचं सामान. ये बोला ये. अगं चारी बाजूला पलगच आहे मग. अरे हो फसकलाचा डबा आहे. असं मग म्हणजे खुशाल गादी हातून झोपायचं म्हण की. बरं आपण जाऊया तिकडे. चल. नाही नाही, बसा तुम्ही हवं तर, मी बसतो तिथे. बरोबर. बोला बाबालाही चांगला दिसते बाई. अरे जाऊ. हे फुला हे माणसाची रडू बघ. वाईट लागून बघू काय? नको बाबा, गपला. नको म्हणते तर. नको. त्याला हात लावायचा नाही. काय ग बाई तरी बापी, नुसता हात लावू देते. बरं चालेल, तुला नाही तर कोणी सांगितलं? गाडी सुटायची झाली बाई, लवकर ये, लवकर. आई साहेब, आता काय करावं? जाम झालं बाई, कडी घातली का काय? बघ बाई, अक्का तू दारू पडत. आई मला बी उघडा ना, पण कडी घातली का कुलूप घालायचा? अन्न घातलं का काय या बसलेल्या बाबानं? आवाज साहेब. आता का बाई कसली मशीन म्हणायची हे? माझ्या जीवाचं पाणी पाणी झालं मर्दीने. तर मी बी खबरलं. हो तर काय? आणि काय हो कसली जादू केलीच म्हणायची ही? जादू नाही, टेप रेकॉर्डर आहे. आता फुला काय ग बाई तरी नवाल म्हणायची ही? वय बस आहे. नाही म्हणजे बोललेलं समजा उमटतो होय याच्यात. हो म्हणजे गाणं सुद्धा? हो, तुम्हाला म्हणून बघायचंय? या बया मी. आहो साहेब, एवढी चांगली इथं कोकिळ असताना कावळ्याला कशाला आवाज देते सा? हे फुला म्हण की एखादं गाणं. आहो साहेब, तिचा आवाज तर आहे का दिल खुश काम आहे मस्त. आता गप्पच का? आता काय करू तर? एवढं लाज आहे काय झालं तुला? एवढं चांगलं पब्लिक मला म्हणतेस आणि इथंच काय झालं तुला? म्हणा, आम्हाला पण ऐकू दे. असं असं सोनारानं काम टोचलं म्हणजे बरं बघ. हा म्हणा. वाह, बहुत अच्छे.
फारच. साहेब किती हाऊस पावती इंजन म्हणायची आहे. अगं बघ की मर्दी मी किती घरा फिरते. खरंच की कसा आवाज उमटलाय कुणाला तक्क. होय बाई आवाज आहे दावा की वाजू असं तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही झोपा. मी येतो. झोप आली नाही वाटत अजून. नाही का? काही नाही खरंच. केवढं उपकार झालं हो तुमचा आज. छे छे, अहो यात उपकार कसले? अहो असं कसं म्हणता? मी वरडू नये म्हणून माझा गळा दाबून जीव घ्यायला कमी केलं असतं होय त्यानं. कसं उपकार फेडायचं तुमचं? ते जाऊ द्या. दौरा कुठपर्यंत काढलाय म्हणायचं? दौरा भाई ठाकवाडीला. तमाशाचा फड आहे आमचा. एक काम कराल? अहो असं काय विचारता सर? सांगून तरी बघा की.
आता जीव द्या म्हणाला तरी सुद्धा देईन. खरं म्हणता? आता आणि काय माझी शपथ देऊ? असं मग माझं एक काम कर. काय? काम करायचं. आजच्या या आणि 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाला मुख्य पाहुणे म्हणून मामलेदार साहेबांनी उपस्थित राहिले याबद्दल आम्हाला फार संतोष वाटत आहे. ग्रामपंचायतीतर्फे म्हणजे मौजे ठकवाडीतर्फे आम्ही त्यांना पुष्पहार घालून आणि आम्ही त्यांचे स्वागत करीत आहे. माननीय पाटील साहेब, प्रतिष्ठित गावकरी, सन्माननीय ग्रामपंचायतीचे सभासद आणि विद्यार्थी मित्र, 15 ऑगस्टच्या या समारंभाला पाहुणा म्हणून आपण मला अगत्यानं बोलवलं याबद्दल मी आपला फार आभारी आहे. या निमित्तानं मी या गावी आलो आणि अनेक सुधारणा मला पाहायला मिळाल्या याचा मला संतोष वाटतो. आणि मुख्यतः या सुधारणा पाटील साहेबांच्या प्रेरणेनेच झालेल्या आहेत याचा फारच आनंद वाटतो. मी तर असं ऐकलंय की पदरमोड करून ही शाळा त्यांनी इथं उभारलेली आहे. अनेक संस्थांना त्यांनी देणग्या पण दिलेल्या आहेत. शिक्षणावरचं हे त्यांचं प्रेम खरोखर कौतुकास्पद आहे. त्यांच्याच प्रेरणेनं या गावात सहकारी सोसायटी पण स्थापन झालेली आहे. मी असं म्हणेन सहकार क्षेत्रातील ही त्यांची पायाभरणीच आहे. आणि अशी म्हण आहे की बिना सहकार नाही उद्धार. गर्दी कशाला करते सर? मग काम करायचं मांडवाचं काम चालेल ना. केशव इथे एक मोठा टोकाला बरं काय बाई फोटोत फर्स्ट क्लास दिसती. नाव काय रे हिचं? नाव? अरे फुलावरती कोल्हापूर करीन म्हणतात हिला. साऱ्या गावातील नावाचा डंका गाजतो या. तर नुसती तमाशात नाचत नाही, रेडिओत नाचते. रेडिओ तर आज रात्री 15 ऑगस्ट गाजणार म्हणायचं. वा 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 वा, फुलावती बाई कमाल केली. काय झाले अण्णा? ते बोलायचं आणि कामच नाही बघा. सोडा. अहो तयारी किती. खरंच बाई, आमचा जन्म गेला तमाशा बघण्यात, पण आज आमच्या डोळ्याचं पारणं पिटलं. अहो काय आदा आदा, अहो मानेला एक झटका दिला तर इकडे कळ उडती बघा. काय जात काय हो कडव्यांना? तर डोळ्यात पावर काय? पावर काय करता आणि गोष्टी. डोळ्याची पापणी लावली तर माणसाला आणि जीव सोडायला होते बघा. सोडा. काय हो फुलावती बाई? नाही, पर तुमच्यासारखी कदरदान माणसं बी आम्हाला आजवर भेटली नाही बघा. माणसं? अगं नुसती माणसंच काय, गाव काय आहे. अगं आपण इतकी गाव फिरलो पण असा गाव कधी भेटला नाही बघा. होय. इथनं जावंच वाटत नाही. काय फुला? होय होय. अहो मग राहावा की पाहिजे तितकेंदी. आम्ही काय नावर आहे? गाव हौशी आहे, गुणाचं चीज होईल. 4 पैसे कमवा आणि मग जावा. अक्षय माझ्या मनातलं तुमच्या मुखात ना आलं बघा. काय फुला? 8-15 दिवस राहूया की. अगं गुणाचं चीज होईल. पाटील आहे, छेल्या नाही. कसं? अहो कसं नाही काय, उद्या आमच्या वस्तीवरच बैठक करूया. परवाला आणि आमचा नंबर लावून ठेवतो बघा आमच्या माडीवर. आमची बी सुपारी देऊन ठेवतो. हेला म्हणायचं गाव काय? बर, काय लागलं सवरलं तर कळवायचं. धान्य धुन्य किराणा फराणा आमच्या झेल्यांना आहेतच की. ते सगळं आणि दिवस उगवायच्या आत पोस्ट करतो बघा स्वतःच. पण पाटील, ते साखरेचं तेवढं तुम्ही बघावं. गोपाळा जी, ते सोसायटीतलं पोतं नेलंय बघ घराकडं. हा हा, आले ध्यानात. आणि काही गैरशिस्त असली तर राहू दे की आमच्या माडीवर. रिकामीच आहे. नाही, हाय हेच भराय की. बरं फुलाबाई, उद्या रात्री आमच्या वस्तीवर बैठक. विसरायचं नाही. विसरून कसं चालेल, त्याच्यासाठी आलोय ना. रात्री येतो. आता काय म्हणावं काय तू बसनी? काय झालं? चला गुदगुल होत्यात की बसनी. आता होय का? दाढीला पाणी तर लागू नका.
पाणी लावावं मग पण गालाला गुदगुल्या का करतो आमच्या? अरे गुदगुल्याच्या दाढीला पाणी लावल्याशिवाय दाढी होती होय अहो, तुमची बोट किती नरम आहेत का नाही? सोडते की आणि बरं का दाढी कशी आपली सॉफ्ट झाली पाहिजे बरं का. बघ तर कशी सॉफ्ट करतो ती. आता काय झालं? काय हो तुमचा व्यवस्था? का 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 काय दाढी करतायसा का हातात खुरप घेऊन रान बांगलाय लागलायसा? आता होय का? मग दाढी कशी करायची? कशी करायची? कशी करायची आता हे आम्ही तुम्हाला शिकवायचं. अहो दाढी कशी अगदी हलक्या सरळ बस सरळ बस सरळ बस असं हेंद कळू नग तोंड तकड कर गाल हाकड कर. अजून इथंच बरं वाटत अजून गाडी चालली नाहीतर आम्ही तिकडे नदीवर वाट बघत राहिलो. होय रे इतकं वेळ दाढी करायची? बघा की तर 1 तास झाला नुसता गालाला साबण लावायला लागले. काय ऐकते हेच 1.5 तास झाला बघा. गालाला हातच लावू दे ना नो. नावे मामा नाही या गावाची वस्ती काय असेल? हाय की 1000 उमरा. म्हणजे शाळा बिळा असणारच की? हाय तर 7वी पुत्र आहे पण कसली शाळा आणि काय? का हो काय झालं? काय विचारू नका लई बावता झालाय बघ. कसला? परवा त्या हेड मास्तरानं शाळेतल्या बाईलाच पावली नव होय. आता वाचलं असेलच की पेपरात. म्हणजे पेपरात छापून आलं तर साऱ्या मुलकात डंका घातलाय नव. पण नावे मामा कशी काय नेली म्हणायची तिला? वादुकच जुळलेलंच होतं ते. म्हणतात ना गोगल गायन पोटात पाय. बाकी तुम्ही काय बी म्हणा त्या मास्तराचं लवकर कळूनच आलं नाही बघा होय. पर त्या मास्तरला काय बायका पूर्ण नव्हती? खुल्ला गडी भरमचरीच म्हणला असा. नाही मामा नाही पात्र राहत होतं कुठं म्हणायचं ते होय. ते बघा ते कुसव दिसतंय ना तेला लागून जे बसक घर आहे तेच शिभानगड आहे म्हणायची. असू नकच वरती कर कापल बिपल. राम 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 या की. मी बाळकुबा शिंपी. होय बसा. असू द्या बायसनी सांगा मी आलोय म्हणून. सांगतो. फुलावती बाळकुबा शिंपी आल्यात बघ. आले आले. राम राम हो बाळकिशनराव. का इकडे मी वशिला लावला पुढे बघून दाढी कर. तेच चाललंय की. फुला आला हे घ्या खड. तुम्ही चांगलं शिवता म्हणून ऐकले. चांगलं? त्यात काही बोलायचं काम नाही. लय किलोडी स्पेशलिटी आहेत ते. होय मग आमचं बी काही शिवतील ना? तुमचं त्याचं काय बी आडात शिवत्यात म्हणा. बरं काय शिवायचं चोळी का ब्लाऊज? चोळी नाही ब्लाउजच शिवायचं. असं वारा जरा कमी दिसते. असू द्या काही कमी पडली तर घालीन माझ्या जवळच. भाई पर असलं कापड तुमच्याजवळ कुठलं असणार? आता घ्या. नसायला काय झालं? लई की काठी लावतात कापडाला होय. पाक सारे गाव मुंड केलं बघा हे ना. हे कापडे बर गळा कसा धरू? असा धरू का? नको ह्याच्यासारखं धरा. नाही मी म्हणतो तसं शिवलं तर जरा खाली होईल पण दिसल चांगलं. नको ह्याच्या वाणी शिवा. पर दंडात जरा आवडच ना असं म्हणतो. बर हे पोट वर का खाली? सगळं त्याच्या वाणी शिवा. असं बर जरा पाठीचं माप घेऊ का? नको सगळं तेच माप धरा. नाही म्हणजे अंगावर बेतलं म्हणजे बरं असतं या कंची मिस्टेक राहत नाही. अहो हाय तसं शिवा म्हणजे अंगाबरोबर बसल. समजलं? म्हणजे फिटूच आहे म्हणता. बघा नाही तर टाईट होऊन बसल. बर कवा देणार? अहो कवा काय आता पहिलं काम तुमचंच. 1 तासात देतो बघा वडून. हो चांगला करार करा करार.
अहो लगीन होऊन बायकांना आंदायला गेल्या तरी त्यांच्या चोळ्या अजून पियतच असतो या होय. रे उठ उठ इथे वरून लागेल खाली. झालं झालं आहे का गुंडाळलं. बरं आज रात्री सरपंचांच्याकडे बैठक आहे ना. होय या. नमस्कार नमस्कार. लवकर या बरं का. हे घ्या तुमचं पैसे. आंघोळ करा. हा. काय नाही मामा. बोला. नाही समजा गावाची माहिती दिसते तुम्हाला. माहिती म्हणजे नाही शिंप्या संघ हसता खेळताना बघितलं तेव्हा म्हणलं सगळ्या गावासंघ दोस्ती दिसती. असणार का नाही. त्याच असं आहे सुईनीला जसं गावातल्या सगळ्या बायकांची घसट असती या. बरोबर बरोबर म्हणजे समद्यांची डुसकी तुमच्या हातात. या राम राम. नाही बाबा. हे तंबाखू आहे का. आता होय काय तासभर बसलो होतो घरात तवा मागायची नाही होय. हा तेव्हा तलब नको होय. तलब नको. गाडा राव. हे घ्या. बाकी मगाशी त्या मास्तरचं म्हणाला त्याचं आचिट वाटलं. कंच कुठचं राहतोय म्हणाला तो. हे काय समोर. पण काय हो लई बारीक चौकशी चालली असा. नाही आपलं सर मास्तर तर मास्तरनीचं लपडं ऐकलं म्हणलं माणूस नाही तर घर तर बघावं. असं होय. घ्या सुना घ्या. काय हो मास्तरीन लई देखणी असेल नाही. देखणी समजा गावाचा डोळा होता तिच्यावर. सरपंच लाईन मारत होत तर पण या काटकुट्यानं डल्ला मारला बर का. म्हणजे सरपंच बी त्यातला आहेत का. त्यातलं समजात पावली आहे ती. भारतीय म्हणजे तयार आहेत म्हणा की. तयार पुट्टाच आहे त्यांचा. झेल्यांना गाडव्यांना झगड्यांना एका फरशिक तयार. आता तुम्हाला अनुभव येईलच म्हणा. तेव्हा जरा जपू ना. हे कुणाला बोलायचं नाही बरं का. नाही तर आमच्या हडकाशीला जाते. नाही मास्तरच्या मागे ह्याला बारच कोण. मीच कधी कधी ती डुसकी कधी बसतोय की. आता आम्हीच वारच म्हणणार सा. सापडला. पकडा गेला. पकडा गेला. गेला तो बघा. पकडा गेला. हे कोण. घाबरू नका येडा आहे. पण असं काय बोलतोय तो. त्याच्या मागे लई भानगड आहे बघा. भानगड. होय तसा हे माणूस लई भला. कुणाच्या आद्यात नाही कुणाच्या मध्यात नाही. तिची बायको बी लई चांगली बघा. रूप तर असं होतं काडीनं लिवावं नकानं कोरावं असं. पण ह्यो पडला असा आणि होऊन इथे घडलं बघा. म्हणजे असं काय झालं. एक दिवस रात्रीच तिच्या घरामध्ये कोण दिसली आणि त्याच्या डोळ्यात देखत त्याच्या बायकोची आबरू घेतली बघा. पण ह्यानं काय केलं नाही. तर राखेसमोर कुणाचं काय बी चाललं नाही बघा. त्या माऊलीनं आपल्या आबरूसाठी त्याच रात्री हिरीत जीव दिला बघा. आता 5-6 वर्षाचं पोर हाय पण हे सगळं असं घडलंय बघा. पर हे कोणी केलं असेल. आता गावात कोण कोण काय बोलते कोण कोण काय बोलते हे काय बोलून दावायचं आहे होय. का बरं. त्याच्या मागे लई गौडबंगाल आहे. गौडबंगाल. नाही नाही चलतो टाइम झालाय. राम राम. नाही चलतोच. राम राम. पेटीवाले आज रातचं घरात बैठते काय आणि तुम्ही याच नाही होय तिकडे. चला की. चला बघ. चल चल चला ना. शो बघा आमच्या मालकांचा वाडा. या ते बघा मालक बी खाली आले. या हो किती वाट बघायची. अहो पण आता सारी रात तुमचीच आहे की. तसं नव्ह पर गाडी कुठं तटली होती. समजा आवरलं होतं बघा पण हिला पाहता नेसालाच येणार असत. पाहता ते आणि कशाला. या बया मंजू आम्ही शालू आणून ठेवलाय की इकडं दुसऱ्याच्या पात्रावर आम्ही बैठक करतोय. बघ बाई फुला. अरे बघायचं काय त्यात हौसनं वरात काढायची आणि शालू मधून बक्षाकडे आणायची. असं कधी झालंय. या 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 या.
फुलावती तिकडे जरा आत चल बघू. आत होय शालू आणलाय. शालू नेसायचं नाही. चल बाई फुलावती. अरे तू कशाला? म्हणजे शालू एकच आणलाय. म्हणजे सरळ येऊ नका म्हणून सांगा की आंबासनं. जा बाई फुला, लग्नात नवरीचा मान, आता आमचं काय? अगं बाई, पलंग का? काय नाही. जागा कशी आहे? छान आहे की. गादी कापसाची नाही, डनलाप आहे डनलाप. गादीवर बसल्यावर गाळात रुतल्यागत होते. जरा बसून तरी बघा. हात आता ह्यो शालू बघा कसा आहे. नुसती बैलागत मान हलवू नका. चांगला आहे ना? मनाला आला. आता अंगावर कसा दिसतो बघू. झाक झाक. आता नेसा बघू. नेस म्हणतो ना. तुम्ही बाहेर वागे. नाही, आमच्या हुजूर नेसाय पाहिजे. हुजीर? बर बर, तुमच्या मनासारखं होऊ दे. दार लावून घेतो मग तर झालं. पण जरा लवकर आठवा. फुलावती बाई इकडे खाली बसा गे. लाजायचं काय? खाली बसायचं. तसं काय फुलावती बाई, बघा फुलावती बाई, हे 5 रुपये घ्यायचे आणि काठीवाडी घोड्यावरती म्हणायचं. पण कसं झालं पाहिजे? कसं? त्या गाडव्यांनाकडे पाठ करून बसायचं आणि माझ्याकडे तोंड करून म्हणायचं. झेल्यांना काय रे? आमच्या खिशात काही चिचूक आहे? अरे तुझं 5 तर माझे 10. फुलावती बाई, ही 10ची नोट घ्यायची आणि अजून कवळी पोर ही लावणी या 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 झेल्याकडं पाठ करून आणि माझ्याकडं तोंड करून म्हणायची, चांगली घोळून घोळून. अगो बाई, झेले अण्णा, तुमच्या काठेवाडी घोड्याला हे पळू देईल असं झालं की हो? काय कोण पळू देत नाही. गाडवे अण्णा सोडा. त्याचे 10 माझे 15. तुम्ही काय बसा. असं लहान पोरासारखं 5, 10, 15 काय करायला लागलाय? दौलत ज्यादाच करायची तर असं जपून पायरी पायरीनं काय चढताय? मग एक ढेंग टाकून 5 पायऱ्या चढतो की पडचिक पडचिक सोडतोय काय? घ्या. ₹50. काय रे गाडवे, आहे का काय खिसा शिल्लक? अरे झेल्या, अरे पैसे बायका मिळवत्यात. बायका तुझं 50 नव का? ही काढली बघ गचगचीत 100ची नोट. आता आहे का कुणाचा आवाज? काय रे, बायका पैसे मिळवतात काय? मग कशाला त्या राधूबाईच्या जीवावर उड्या मारतोस भेटे? आणि हे मर्द पुरुष अरे बारक्या पोरासनी वाटाय दिलेली दुधाची पावडर विकून खातोस की रे झेल्या? शाबास झेल्या ना. तुमचं बी काढलं बघा हेल्थ सेंटर बाहेर. सोडतो काय? बाहेर काढलंय? मी बी त्यांची सोसायटी काढतो की बाहेर? काय घास आहे कोबड्या घात? काय रे गाडवे, गोरगरीब शेतकऱ्यांना खत वाटायला दिलं तुमच्याकडे, त्या कंपोस्ट खतावर सुद्धा ताव मारता की रे भेटे हो झेल्या? वा झेल्यांना, आता आमच्यावर बी संक्रांत येणार वाटतं. येणार वाटत? काय मारतो रे झेल्या? बोलायचं नाही. काय रे, त्या देवस्थानच्या बांधकामात सुद्धा तुम्ही हात धुवून घेता की रे? झेल्यांना. कोण बोलतोय रे? मी बोलतोय. तुम्ही बोलताय? दिव्याखाली अंधार. कशाला बोलताय? का बसा. काय हो सरपंच, तुम्ही मला दाबी देता काय? तुमचं गाडू काय परवाचा फायर? ए छेल्या, काय एवढी जास्त चढली असेल तर खालवर घोंगडा घेऊन गप पड जा की. काय बडबड लावली? पाटील
फुलावती तुम्ही जावा. राहो. ती लागली की वरडायला. चल. गाव झाले अण्णा. पाटील एकाएकी गेले, काय भानगड काय? काय नाही काय नाही, तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका. भानगड बिनगड काय नाही. काय रे लक्ष देऊ नका म्हणजे आहे हो भानगडच आहे. अरे नाही बोलत की चिमटा कशाला काढतो. छेल्यांना बोलू नका. हो भानगड बिनगड काय नाही. त्याचं काय शिकत तेवढं त्यांचं आमचं सामायिक खात आहे. बोलायचं नाही कुठं बिलकुल. घेताय काय कुठे पैसे चोप. आता जिंजाला जा त्याचं पाळ बांधून उलटी टाकीन आड्याला. मग कसा येऊ घे जीव तरी घे माझा. असं गोपाळा आण ती मसाला इकडं. खालीच्या तोंडात कोणाचा आवाज? आवाज 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 हे भूताचं भूताचं. खोटा काय बोलतो रे. भूत नाही हो हाडळ आहे हाडळ. अशी गोरी पान हाडळ आहे बघा. अहो गेल्या काय नाही तेच बोलताय. बोलायचं नाही का बसा. आपण जाऊया. पुन्हा बरशी तर याद राख. चाल बाबा. येतो जा. अहो आता आणि काय काम काढलं. बर बर लवकर या. कुठं गेला असेल बघ. कोण पेटीवालं अजून इथंच नाही. जरा पैशाचं पाकिट पडलं कुठं. बघा सापडलं. इतकं मोठं पाकिट मगा जर भुईवर पडलं आणि कुणालाच कसं दिसलं नाही. नाही ते हे मग कळलंच नाही मग केव्हा पडलं ते. जाऊ का माणसं वाट बघत. बाकी पेटीवालं तुमची तयारी चांगली दिसते. नाही म्हणजे साथ चांगली करता हात चांगला आहे. नाही गुरु चांगला आहे. जाऊ का मग. या मल्लेश पैशाचं पाकिट पडलं होतं तुझं. झोपायचं नाही. हो काय करतायसा. झोप कुठं सोडून आला वय. वस्तीवर तो आवाज ऐकल्यापासून पाक झोप उडाली बघ माझी. हे भूत पडलं होय तुम्हाला. तू ते किचळे ऐकलेस ना होय. अगं नक्की तिथं काहीतरी पाणी मरत असलं पाहिजे. फुला तो कोणाचा आवाज आणि तिथं काय गुपित आहे याचा छडा लावायलाच पाहिजे बघ. अहो कुणाला तरी बळजबरीनं डांबलं असेल. तो माणूसच तसा हलकट दिसतोय बघा. असं काय करायला कमी करेल म्हणता काय. मग कोणाला डांबला असेल पण कशावर म्हणतेस तू. अहो तिची नजर वळखत नाही होय तुम्हाला. मला शालू घ्यायला आत बोलवलं ते काय चांगल्या भावनेनं म्हणता. छा माझ्या अंगावर हात टाकायला बघत होता बघा. तर ते काय साधी आसामी आहे का काय. मी एक सांगू का तुम्हासनी. काय. आपण हे गाव सोडून गप लवकर इथं सही सलामत सुटल्याला बरं बघा. नाही नाही तसं करून भागणार नाही. मग मी आलोय कशाला येत पाहतो. अहो तो हैवान काय करेल आणि काय नाही. काल रात्री तर माझा जीव नुसता टांगणीला लागलाय बघा. होय. मग तुम्ही जावा सगळी. मी राहतो माझ. एवढा राग आला होय माझा. मग शब्द कशाला दिला तास. दिलायस की
नुसता शब्द का? माने काय काय नाही. असं नाही हो. बरं मला सांगा, मी तुमचं कोणतं काम करू? तुम्ही सांगशीला ते करेन. होईल तुझ्या हातनं. माझी शपथ दिली आहे मी. आता आणि काय तुमच्या गळ्याची शपथ देऊ? हे बघ फुलावती, एक काम करायचं, आपण दोघं मिळून त्या वस्तीवर जाऊ आणि तिथं काय गौड बंगाला यायचं तुम कर. वस्तीवर? आणि तिथवर कसं जायचं? आपला संशय घेतला तर? अगं सजावरी फिरायला गेल्या का जायचं? असं म्हणता? नाहीतर असं करू, किती केलं तर तू नाचणारी बाई, मुद्दाम वाट वाकडी करून त्याला भेटायला गेलीस तर त्याला काय काळबीर दिसणार आहे? उलट सावज आपल्या पायानं चालत आलं असं वाटेल त्याला. आणि मला जाळ्यात धरलं म्हणजे? अगं मग मी आहेस की पाठीवर, तूच त्याला जाळ्यात घ्यायचं आणि त्याला बोलण्यात गुंतवायचं. तर मी काय अंदाज लागतो का बघतो. आणि बोलता बोलता त्याने दाराला कडी घातली तर? तशी वेळ आली तर मी आहेच की मग. असं? मग बरं समजा मी तुमचं काम केलं तर मला काय देशील? अगं काय मागशील ते दिन बघा हा. मागून तर बघ. बघा हा, नाही तर फाटवशीला. होय का? तुम्हा पुरुषाचं काही सांगता येत नाही. सगळे अशीच म्हणतात, कामापुरतं. अगं पर देणारा मी आहे ना. माग तर मर्दी मी. खरं? मग असं करा, ह्या दोन्हीपैकी कंच बोट ठरता धरा बघ. हे आणि काय म्हणायचं? मला एक परीक्षा बघायची आहे. आपण ही कसली परीक्षा बोट धरायची? हाय आपली माझ्या मनाची. धरा. म्हणजे मी एक मनात योजले. मनात योजली? मग थेट मला सांग की मध्ये बोट कशाला? तसं नाही सांगायचं. पास झाला तरच सांगेन. धरा. आणि समज नशिबानं दगा दिला आणि नापास झालो तर? चला, काहीतरी काय बोलता, गप्पोट धरा बघू. कंच धरता? धर म्हणतेस? डोळे जाग म्हणजे जाग म्हणतो तू. मग ह्या परीक्षेत जागायचं. बर. बोट धरायला सांगितलं तर हात कशाला धरता? तेच मागितलं होतं. खरं का? फुला, ए फुला, हे काय डोळ्यात पाणी? मी स्वप्नात तर नाही नो. राम 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 राम. राम राम. कुणीकडे? इकडे कशी काय वाट वाकडी केली? आले ते इकडेच. आपलं ते हे काय नाही, म्हटलं दिवसा वाडा बघावा. रातचं काय बघणं झालं नाही. असं असं. मग त्यात एवढं गडबडायला काय झालं? हे सरपंच आहेत ना? सरपंच आहेत की. कुठं आहेत? इथं नाही, गावात. असं झालं होय का? आधी काय ठरलं होतं वाटतं? नाही तसं काय नाही, मी आपली सहज वाडा बघायला आले. अहो मग या की. संध्याकाळच्या पारी एखादी चक्कर असते म्हणा आमच्या मालकांची. या 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 या. छान घर बांधलं होते रानात. तर सगळ्या सोयी करून ठेवल्यात मी. आणि आता हीच मी खेळणार आहे. परवा सगळं हिंडून बघितलं नाही हवं तुम्ही? नाही, मी वरचा दिवाणखानाच तेवढा बघितला. काय हो हे आत आणि काय आहे म्हणायचं? अहो वरचा दिवाणखाना खास बैठकी करता आणि हे आपलं आलत भलत आल्या गेलेल्या उठा बसायला. चला की आत जावतो तुम्हाला. चला चला.
आता सांगा बघू या कोटीच्या खोलीचं दार कुठं आहे ते? किंवा दार कुठे आहे काय समजत नाही बघा. सगळी भीत एकच आहे असं वाटतंय का नाही? कशी आहे करामत? दाखतो तमा तुम्हाला दार कसं उघडायचं ते. अक्षी भोंगिरागत कळ दाबली की दार उघडतं की हो. अहो गडावर चोर वाट असत्या तशी वाट आहे. बघू. हा आता हिथनच माघारी फिरायचं. का दावा की चोर वाट? छे छे पुढे जायला परवानगी नाही. तुम्हाला म्हणून मी दावलं. तुम्हाला सांगू नका सा. चला आता एवढ्यात पाटील येतील त्यावर तुम्ही वर बसा म्हणजे झालं. माडीवर होतो जी. वर काय करत होतास? बघा चला की कोण आलंय यात. कोण रे? तुम्हीच ओळखा बघू कोण असेल ते. बाई आहे का माणूस? बाई माणूसच आहे. अरे बस कोण आलंय म्हणायचं? आता प्रत्यक्ष डोळ्याने बघा चला की कोण आलंय यात. असं आज कुणीकडे काय मोर्चा बनायचा ह्यो? हे आलते सहज भेटायला. नव काल रातचं झेले अण्णांना तसा तू तमाशा केला. तुम्हाला तसं बोलल्याला माझ्या जीवालाच लागलं बघा. त्या चिलटाचं काय मनावर घेतीस? नाही पण माझा जीवच राही ना. म्हटलं जरा भेटून तरी यावं. म्हणजे आज सांची चक्कर टाकली नसती तर चांगला चानस पडत होता म्हणा की. तरीच मला बी सपन पडल्यागत झालतच. चल. अरे गोपाळा देवडीवर कुणीच नाही. बर बर जातो. हो फुला एक फुला कोण बाई तुम्हाला सोडायला आमचं माणूस आहे. अगं फुला अगं तिकडे समजा घोटाळा झाला. काय झालं? अगं सगळे तांडायला लागल्यात. लई इस्कोट व्हायची पाळ्या आल्या. तुझ्याशिवाय बदायची नाही. पण एकाएकी एवढं झालं तरी काय? अहो पैशासाठी भांडत्यात. डोसकी फुटायची वेळ आली. फड सोडून निघायचं. चल बघू. अहो जातो राम. अहो टकराव मध्ये काय येतं सारखं. चल लवकर आलात म्हणून बरं झालं. नंतर चांगलीच बिलामत आली होती बघा. तुला शिंकून दिसतोय अगोदर. गोपाळा जी या पेटीवाल्यावर जरा नजर ठेवायची. बर. या इस्माचा मला जरा संशय बाधतोय. ठीक आहे. काय एवढा विचार चाललाय या पिशवीवर? तुला कळायचं नाही. नाही पर फुला
तुला काय वाटतं ह्या पिशवीवर? काय वाटणार? तेच अगं, या पिशवीवरनं सगळा गुत्तापा उलगडेल असं वाटतंय मला. आणि ते कसं? मी सांगू, तू मास्तर आणि ती मास्तर पळून गेलंच नसतील. मग चोरी करून कुठे गेले असतील होते? छापून आलं नव्हतं का तसं? पेपरात काय सगळं खरं छापून येते होय? मग कुठे गेले असतील म्हणता? मला तर वाटतंय त्यांचा खूनच झाला असेल. काय खून? सांगू, अगं ते जर पैसे घेऊन पळून गेलं असतं तर सोसायटीच्या पैशाची पिशवी सरपंचाच्या वस्तीवर कशी आली असेल? काय येते का ध्यानात? खरं घेऊ काय एवढ्याशा पिशवीवरनं गणित बांधलं बघा तुम्ही. अगं पावलावरनच आम्हाला माग काढावा लागतो. कोण आहे? कणपाव? अरे झोप येत नाही वाटत. कसली झोप होय ग? रोज रातचं बघतोय. काय ग तुम्ही दोघ जण कुचू 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 बोलत असतायसा? अरे काय नाही, झोप बघू तू. काय झोप मारती नाही तुमची वटवट सारखी सुरूच असते. नाही ग झोप तुझी लई वटवट बघ. बाई ग अरे झालं का नाही धुणं? झालं की एवढं धोतर केलं की झालं. आवर लवकर. म्हणलं हा तुला एक सांगू का? अरे पण काय सांगतो? नाही त्या पेटीवाल्याचं चलन तर काही बरं दिसत नाही बाळा. म्हणजे तुला काही संशय विषय वाटतं काय रे? कसला रे? अगं कसला काय? अगं तू काय देताना करत बसला काय बी कळना. कोण ग? तू पेटीवाला होय? नाही डबलवाला. अरे पण एवढं खेळतायला काय झालं? जरा हळू बोल की. हळू बोल की. बघ ना. अगं पियानू तू कोण कुठला काय देताना फरात घुसला याचा कधी कोणी विचार केलाय काय? अरे येड्या असा कानावर रात दिसपट का बरा नव? काय रे? काय चाललंय? काय नाही अंघोळ झाली आता धुणी पिळायला लागलाय. मग आटीप लवकर. का हो? काम आहे जरा. पाटलांनी बोलवलंय तुला. असं का बाया? शिकायला बिला मग कोण असतो बाबा? कशाला पाहिजे रे? लई बोलत बसू नकस. आटीप बघ तुझं धुणं. आता पिके असंच निघायचं म्हणतात का? होय नाहीतर काय नटून सजून निघायचं आहे होय? कशाला लागतोय कमळे? काय माझं एवढं धोतर बिराड तरी घेऊन चल बर का? चल बघू लवकर. आजच की बापाडा खरं सांगा की पाटलाने मला कशाला बोलवली होती? काय रे? काय बोलत होता तुम्ही धुणं धुताने? काय नाही बाळा मी धुणं धुत होतो. काय नाही मग त्या पिटीवाल्याबद्दल काय चाललं होतं? पिटीवाल्याबद्दल? हा काय नाही बा. असं चल. आलो की. चल की. आलो की. दार लाव. मी विचारतो त्या प्रश्नाची नीट उत्तरं द्यायची. उडवा उडवी करायची नाही. खोटं बोललास तर तुकडा तुकडा करून कुत्र्या पुढे टाकी. काय रे? पेटीवाला कोण? कुठलं? काय भानगड आहे? आईच्या मला त्याचं काय बी आगापीच्या माहिती नाही. खरंच सांगतो आम्हाला बी कोड उकलं असं झालंय बघा. कोड म्हणजे? तू एका कुठं आला का आला याचं काय बी दोन नाही सरकार. असं ठीक आहे. कर की हात पुढं. हे बघ जरा त्याच्या नादावर राहायचं. इथं आलतो म्हणून कुठं फोडायचं नाही. काय म्हणतो मी? गोपाळा जाऊ दे त्याला. राम 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 अण्णा. कोण रे ते? आम्ही आल्या. काय आणलं रे ते? मला अरे रस्त्यात काय दाखवत? इकडे गाडा बघू दे काय आणलंय. माळा बिलवर. अरे पुरे रे तुझा कौतुक हा तेच आहे ते.
200 चालतील? पर अण्णा 200 लई कमी होते. अरे चपला हार 5 तोळ्याचा असेल. अरे वजनाला काय 5 आणि 10 तोळे भरेल की, पण त्या तांब किती असतं ते काय करणार आहे ते? पर अण्णा 200 लई कमी होत्यात. अरे तुला 200 आणि बाकीच्यांची तोंड बंद करावी लागतात ते. तुला 200 त्यांना 200 आणि मला काय नको करे फायदा दे दे. पर अण्णा अरे खेळ मुकाटे ना. आणि काय रे 5 आणि 10 तोळे काय आणता रे? काहीतरी घबाडान की चांगला आहे. बरं अण्णा येतो. सोडा. जाग्या काही लागला का धागा तुला? एका एकट्या तुकट्याचं काम नाही बघ तुला. कशावरनं? त्यांचा पुट्टाच असला पाहिजे. ते पाटील गाडवे छेल्यांना. म्हणजे अगं बैठकीच्या वेळी छेले बडबडत नव्हता का किंचाळे ऐकल्यावर? अगं फुलावते हे फुलावते. अगं झेले आली बघ. अरे मग त्याला बसायला सांग की. आले मी. बरोबर. बरं झालं छेले आलाय. त्याला जरा खोळा. अगं बाई झेले या या. नाही म्हणजे आज इकडे कोणीकडे मर्जी वळवली म्हणायच्या. काय येऊ नाही काय तुमच्याकडे? काय बिटीवाले काय बोलणं का काय म्हणायचं? आता बघ की. बघतेस काय तेसने बसायला सांग की. अगो बाया त्यानं कशाला बसायला सांगायचं? त्यानं हक्कानं बसायचं. अगं मग हक्कानं बसायचं तर हातानं धरून बसशील. या की. काय होतंय काय होतंय? फुलावती बाई तुमच्या आणि बघा नित्या पाहून त्याला तर मला घरात केलं बघा आज. हे काय हे काय आणलंय बघा तुमच्यासाठी. माझ्यासाठी काय आणलंय गो? चालू चालू बघा तरी कसा आहे रंग. पण मी म्हणते एवढं पैसे कशाला इंना काढणे खर्च केलं? काय हात हलवी द्यायचं काय तुमच्याकडे मोकळं? फुलावती बाई या शालूत आज लावणी झाली पाहिजे आमच्याकडे. होईल की होईल. काय हौशी आहेत नाही मोठा माणूस त्याचं काय हौसेला आणि मोल नसते बघा. अहो हाताकडून आणि हौस करायची तर मग प्रपंचच करावा की नेट का? काय चाल ठेवते बरं का. ठेवते आणि कशाला का येताना सांगून आलोय हो 4 स्पेशल कप चहा हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये का? नाही म्हणजे जेले अण्णा आमच्या हातचा चहा गोड लागत नाही होय. तुझं काय फुलावती बाई काय चहापेक्षा बघा तुमचं बोलणंच गुळमाट लागतंय बघा. गळमाटच आहे. कोणते आला वाटतं? अरे ये रे 3 कप. मी आणते बरं का. अरे देखील लोक गणपा तिसऱ्याच्या तूच घे. घ्या. हे काय आणि तुम्हाला? मी घेईन की माग. घ्या. थांबा जरा गरम आहे फुकून देते. घ्या की. सांडला की काय ते काय गुदगुला होता. का बरं एवढी बी सेवा घडू नये हे आमच्या हातनं. फुलावती बाई शालू आवडलाय ना? हे काही विचारणं झालं नाही तसं ना पाटला त्या शालू पेक्षा सरस आहे ना. सोडा हो. तू कुठं तुम्ही कुठं. खरं सांगू का झेल्यांना का त्या माणसाचं मला लई भ्या वाटतं बघा. चांगला नाही ते. बराबर बोललात बघा. बदमाश माणूस होतो. काय म्हणता? त्याचं काय आहे त्याच्या एक एक कथा तुम्हाला सांगितल्या चक्कर लगा तुली बघा. मग सांगा तर. ओ झेल्यांना भले. अहो इथं काय खान मांडून बसलायचा? पाटील तिकडे तुमची वाट बघतात ना. बरं बरं तू जा रे मोरा. काय नाही तर यायला येतात हे लोक निष्कारणी ताप. बरं बाई येतो आम्ही. ते बाई रात्री आणि लवकर यायचं बरं. बरं फुला हे मडक जरा कच्च दिसतंय का? दिसतंय खरं. हे सावज आपल्या जाळ्यात लवकर गावल बघ. तू पोटात शिरकी त्याच्या. त्याला किती वेळ लागतोय? तेच म्हणतो मी. अगं तू गळ टाकायचा अवकाश का कापतेशी गळाला लागल बघ. त्याची नग काळजी.
फुलावती बाई लावणी कशी घोळून झाली पाहिजे बघा. फुलावती, ही लावणी बंद करून राया, तुम्ही घडीभर पलंगी बसा, ही लावणी झाली पाहिजे. पर मांडीवर बसून म्हणायला पाहिजे. हे काय भलतेच? काय हो सरपंच, हे काय सांगता आणि भलताचा? झेले अण्णा, आम्हाला अक्कल शिकवायला लागला होय. अरे यो तर बैठकीतला रंग आहे. ते रंग तो तुमच्या वस्तीवर ही माडी म्हणजे तुमची वस्ती समजता काय हो? अरेच्या, तू तर आमच्या वस्तीपतू चाललास की. मग हे काय वागणं? सगळं सोडण्याने डोसकाला गुंडाळायचं ते? ए छेल्या, कुणावर फुकतोस? कुत्र्यानं हत्तीला भ्या दाखवायचं नसतं. हे कुत्रा? अरे कुणाला धमकवतोस रे तू? काय शाळेतली मास्तरी समजलास का रे मला? तोंडात जीभ ठेवणार नाही. कुणाच्या जीवावर उड्या मारतोस. 2 बेरड पाळी म्हणजे आम्हाला गवती घातली असं वाटलं होय तुला? माझ्या संग गाठ आहे. अरे काय करणार आहे तू? मग काढू का तुझ्या भानगडी सगळ्या बाहेर? हो, काय करताय? या कुत्र्याला आवरा. अरे जा रे जा, तुझं भांड फुटायला आणि उशीर लागणार नाही बघा. जाऊ द्या तुम्ही. अण्णा, चला आपण जाऊया. चला मंडळी, चला. काय हो झेले अण्णा? नाही, मास्तरनीचं नाव काढल्यावर पाटील काय एवढं भडकलं? काय भानगड आहे म्हणायची? ते काय आणि माणूस म्हणायचा काय होतो? 1 नंबरचा ढेंबीचा. ते कसं हो? ते एक मोठं पुराण बघा. पाटलाचा माणूस काय हो? असू द्या हो. नाही, बाकी पाटील मोठा जंक्शन माणूस दिसतोय. ठरव, तुम्ही असं करा, अशी दुपारची या की निवांत, मग सगळं सांगतो बघा तुम्हाला स्टोरी. असं म्हणता? येतो की. नाही, दुपारचं मला येणं असतोच, काही काम नसतं. मग या की मग बसून निवांत या तुम्ही. जाऊ नका कुठे. बरं, जाऊ का मग? जोडव्याचा जोड कुठं पडला ग माझ्या जोडव्याचा जोड कुठं पडला, माझ्या जोडव्याचा जोड कुठं पडला ग. झालं का नाही तुझं? झालं की. हा अगो बाया, म्हणजे बोललेलं सगळं उतरून घेणार का काय ह्याच्यात? मग बघ तर खरं. ते झेल्याची कळी जरा खोलवायची बरं का. बघ तर खरं कशी गोळ्यात घेते ती. चला, साजर आहे. आलीच की. टाइम लागायचं नाही आता. कुठे निघालास का दोघं जोडीने? कुठल्याच हो बाजूला. चला आता आपलं सभागाती बोललो ते ना. पाक घोटाळा झाला बघ. असं धागदोरं जुळत आलं होतं म्हणतीस. हा, पण काय करणार? तर काय हो, त्यानं असा फास तर का लावून घेतला म्हणायचा? अगं तेच समजाय मार्ग नाही. फास लावून घेतलाय का फासाला दिलाय काय कळणार? म्हणजे तिच्याच घरात त्याला कोण फास लावणार? अगं हे गावच असं आहे, इथं काय घडल आणि काय नाही याचा पत्त्याच लागत नाही. अगं असं कोडं उलगडत आलं होतं तर ह्यो घोटाळा. मग आता ठाव तरी कसा घ्यायचा? विचार कर. काय रे? काय नाही, आपलं हे चहा घेत तसा का म्हणून विचारला आलो. काय ना ग चहा जा बघू तू. नाही ते फुला, एक वेगळंच डोक्यात आले बघ माझ्या. काय? त्या मास्तराचा एखादा फोटो मिळवला पाहिजे. कशाला? आणि तो तुम्हाला कोण देणार? देतय कोण? मग त्या न्हाव्यान त्या दिवशी पत्ता दावला मला. जातो की आज रात्रीच घरी, असलं एखादा फोटो घरात. बरं काय हो, त्या फोटोचं तुम्ही काय करणार? काय करणार? अगं बघ तर, असं नाटक रचतो म्हणतीस. पकडला, पकडला.
नमस्ते सर. ठीक आहे, असाच त्यांना मेकअप करा आणि त्या गावड्याला पाठवून द्या. मिस्टर गावडे. येस सर. उद्या तुम्हाला ठकवाड्याला जायचं ठाऊक आहे ना? येस सर. उद्याच ते का? चला घेऊन चल. चला रे. चला बाजूला बाजूला. काय इन्स्पेक्टर साहेब, काय काम काढलं? काही नाही, गुन्हेगार सापडला. काय सरपंच, हेच ना ते मास्तर? होय, हेच की मास्तर. असं खुना पडतात ना सगळ्या? काय वय आता समोर उभं केलेच की त्याला. असं म्हणजे ओळख पटली तर. काय गाडवे? होय, आता प्रत्यक्ष माणूस मोहरा आणून उभा केल्यावर मग आता ह्योच की. होय, चला गाडीत घेऊन चला त्याला. काय हो गाडी? अहो आपलं तर डोकसच चाललं ना. चला तुम्ही झगड्या ना. चला. संभ्या काय बदमाश रे यू मास्तर. चांगला गट्ट सोडीनी घे ना. मग त्या बाईला कुठे नेऊन इकलं का काय ते ना? कुणास ठाव. चल. सापडला की नाही मास्तर? सापडला. जाते बघा चांगला 3-4 वर्ष रजवर गुलाबी हवा खायला. आता हे चला. काय सरपंच, हेच ना ते मास्तर? होय, हेच की मास्तर. असं पुन्हा पडतात ना सगळ्या? खरंच घेऊ. काय नाटक रचलं तुम्ही हे? मग अगं खरी गंमत तर ह्याच्या मोहरच आहे. ते कसं? अगं पार एलबडून गेल्यात ती.
त्यांचं चेहरा बघायला पाहिजे होतं. वय वय अहो जेला मारलं तेलाच त्यांच्या मोहर उभं केल्यावर येडबडणारच की ते. मग फुला हा? माझा एक कयास आहे. काय? आज रातचं त्यांची वस्तीवर मीटिंग भरली. बरोबर आज सगळी गोळा होणारच की तिथं. हा आणि म्हणूनच आज रात्री वस्तीवर जायचं ठरवलंय मी. काय? अगं त्यांचं जे बोलणं होईल ते ऐकायलाच पाहिजे. त्या वाघाच्या गुहेत जाणार होय तुम्ही रातच्याला? मग आणि कुणी बघितलं म्हणजे काय धडगत होईल तुमची? ते काय नाही, मी नाही तुम्हाला जाऊ द्यायची. काय खुळे आहेस का काय? तसं म्हणावं तर. काय तसं म्हणा? असला मोका सोडायचा होय? मग एवढं कशाला जुळवीत आणले पाहतो? हो जरा विचार करा, तुमच्या जीवावर बेतलं म्हणजे. आता हाय का जीव सांभाळून असली कामं जमतात होय? अगं येळ पडली तर नको का संकटात उडी टाकायला? अगं आज त्यांचं जे बोलणं होईल त्याच्यावर समजा उलगडा होणार आहे. काय नाही मला आज जायलाच पाहिजे. खरंच जाणार तुम्ही? परत न जेवायला येतायचं ना मग? आलो आलो, चला जेवून घ्या. तू मर वाढाय सांग. आलोच फुला. हे फुला, अगं पिस्तूल कुठे आहे माझं? अगं पिस्तूल नाही बघ की, त्याच्यात बी नाही त्याच्यात बी नाही. समजा उघडून बघितलं तर का कुठं गेला असं? पैमान जात तुमची. माझं नखाऊन माझ्यावर उलटता. म्हणजे असा काय गुन्हा घडला माझ्या हातनं? गुन्हा असा का तसा? मास्तरला जिता सोडून पुरला म्हणून सांगितलं सोय मला. पाटील तोंड सांभाळून बोला. तुमच्या वाणी लांडी लबाडी करणारी अवलाद नाही माझी. अजिवर तोड्याला बोलतोस? होय होय. अरे दारातलं पायदा थेट देवाऱ्या कुठून चाललं की? पाटील तुम्ही आपली पायरी सोडू नका. दारात कण्याला पडलेलं कुत्रा समजता का काय? मला थुकतो तुमच्या असल्या टाकरीवर. शो निघालो बघा. अरे जा, काय ख्या दाखवतोस काय मला? ये येऊ द्या की मग सांगतो. जा जा. राम राम. ए कुणाला जन्म हात लावलास त्याला? आणि इकडे आता काय करा? मोडतोय काय हात लागल्यावर? काय करायचं माणसी? नाही नाही माझं ऐका, मी नाही जाऊ द्यायची तुम्हाला. असं बिन हत्याराचं जाऊ नये माणसानं. तुमच्या काही जीवाला धोका झाला म्हणजे. नाही फुला मला केलं पाहिजे. नाही पण तुम्हाला काय- कामाच्या वेळी माणसाला अडवू नये. तुम्हाला माझी शपथ आहे तुला. काय काळजी करू नकोस. जातो. बघा बक्कड रात झाली आहे. तुम्ही त्या जाग्याला जायचं, नीट उकरून बघायचं. मनात शक नको. खात्री तर करून घेऊ. जा तुम्ही. दार बंद करून घेऊ ना? नको, उघडच असू दे. म्हणजे उघड ठेवू? वय उंदीर एकदा पिंजऱ्यात शिरला म्हणजे मग करू बंद. म्हणजे ते सांगण मागणं. जा तुम्ही. काय रे? पुरल्याला माणूस आहे त्या ठिकाणी आहे ना? अरे येऊ बघ की. होय की. मग वडा माती शिवा. हा वड माती. बर तर अरे चला की लवकर. आला बघून? होय. मुर्दा जाग्यालाच आहे. कापड बी अजून अंगावरच आहे ती. हे बी अचिट झालं म्हणायचं. अहो माझी तर घाबर गुंड उडायला झाली होती. म्हटलं या लोकांनी गडबडीनं कसा बी खड्डा खाल्ला आणि घाईघाईनं माती सारून तशीच पळून आलं का काय? वय
दुगदुगी असताना त्याला पुरला होता, पण आता काही घोर नाही बघा. पाटील, त्या पिष्ट्या विनाकारणी बलामत आली बघा. जाऊ द्या, लय माजला होता. आता कुणाला का धरणात, आपण बिनघोर झालो. आणि आपण बी तोच मास्तर म्हणून सांगितलं, हे बी लय बरं झालं. कायमची कटकट मिटली. कसं तर कोण आहे तिकडं? रामखोराक तू आता पोलादी पिल्ल्यात गावलास. बांधा खांबाला. गणपा, ए गणपा, गणपा जा की बाबा, जरा जाऊन बघून ये. का बरं एवढा येळ लागला असेल? काय 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 अक्षी पात्रावानी वाट बघतीस तिची? कोण आहे ग तुझा त्यो? आणि वाय का अगं काय चोरून कारभार चालवला शिव? म्हणजे काय बोलतोस तू? हे काय बोलतोय? अगं रोज बघतोय तुमचं काय सुदगुत चाललंय ते. कसलं सुदगुत चाललंय? कसलं? अगं अशाने सगळ्यांनी एक दिवस खड्ड्यात ढकलून मोकळी होशील तू. फुलावती, आम्ही राहावं का जावं हे तरी आम्हाला सांग. पण मी म्हणते असे एकाएकी रान पेटवायला तुम्हा सगळ्यांनी झालं तरी काय? एकाएकी काय काय सगळं अर्धीच धुमसतंय. कुठला कोण पेटीवाला फळाचा आला काय आणि हे सगळं चाललंय काय? अरे तो काय खरा पेटीवाला आहे वय, त्याचा सारा ठाव आहे मला. पण नाही तो धोंडा पदरात पाडला तरी कशाला? आणि होय उद्या काय अंगावर जोखीम आली म्हणजे बरोबर आहे. अरे हे मोकळीच. अरे जावा की सगळी खडी पडायला. तर मग कशी सगळ्यांची मान फासात गुंतवायला लागली आहे ती? फुलावती, आता आम्ही का फडात राहणार नाही. एक तर तो पेटवला इथनं गेला पाहिजे, नाहीतर आम्ही इथनं जाणार बघ. होय तर काय कशाला राहायची इथे? हे गाव काय, इथले लोक काय, आणि तू पाटील हुरड्याची ऊन कंस चोळल्या का पायाखाली चोळील सगळ्यांनी खस्सा असा. हो इथं भांडत काय बसलाय? काय झालं? त्या पाटलांनी आपल्या पेटीवाल्याला बांधून ठेवले ना. काय म्हणतोस? वाड्यात. अरे तुम्ही कुठे चाललाय तिच्या मागणं जीव द्यायला? थांबा तिथंच. बोल, तू खरा कोण आहेस? काय कारभार चालला होता तुझा? काय चोरून ऐकलं चाललं होतं तुझं? बोल. नाही बोल. काय बोलतोय तो? पाटील, यात काहीतरी काळबेर दिसते मला. कुरपा, चांगला कुरपा याला. एक हात ठेवणार नाही. हाड बोल. बोल. नाही बोल. कोण आहे तिकडं? बघाल कोण आहे? पाटील, ही तमाशाची नाची दिसतीय. अरे मग बघताय काय? पकडाचं सटीला. अंतिमाती गाडीवाल्याच्या रूपाने मला तेव्हाच भेटला बघा. पाटलाचे लोक माझ्या पाठलाग करतात. मला आसरा द्या, लय उपकार होतील माझ्या. हा जोडते मी तुम्हाला. बरं बसा. गाडी वळून घ्या. पाटलाचे लोक या रस्त्याने मोरू गेलेत. म्हणून पळून चालली? त्याला वागाचं बघ. हात पाय हलवायचं नाही. आमच्या हातावर तू देता. पाटील, कोण आहे ते गाडी? कोण? गोपाळा. होय, गोपाळात आहे मी.
पाटील गुमान हात सोडा तिचा, नाहीतर जन्माचा छोटा करून ठेवीन. बाई टाका खाली उडी. गोपाळा माझ्यावर डाव धरतोस. विचारताय काय आणि कान नीट उघडं ठेवून आहे का? काय सांगणार आहे? उद्या दिस उजळायच्या आत त्या पिकेवाल्याला नाही सोडला तर माझ्यासारखा वाईट कोण नाही. काय करणार आहेस तू? काय करणार आहे ते बोलून नाही दाखवणार, करूनच दाखवणार आहे मी. ठीक आहे, चला. गणप्या थांब, चाललास कुठं? खाल्ल्या घरचं वास असं मोजलंस होय? तुला तुझ्या पाया पडतो, परत अशी चूक करणार नाही. देवाच्या पण चूक करणार नाही, परत मला मारू नका. फुलावती, आता तोंडातून फळ काढशील तर जीभ हिसून टाकील. हे सगळं धनाच खोटं आहे. खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करणारी जात नव्ह आमची पाटील. मी सांगते हे खरं आहे सगळं. चोप, उगाच तोंडची बाब जमू नकस. काय पुरावा आहे तुमच्यावर? पाटील ह्यो जिद्दा पुरावा हजर आहे तुमच्या मोर. बोल पोपटा, आता काय पुरावा आहे? 3 फेरा करीन. पाटील हा घ्या पुरावा. कोण? पेटीवाला. कोण तुम्ही? आणि तुमच्या लोकांच्यावर वारंट बजावण्यासाठी मी आलोय. पकडा त्या हरामखोरांना. फुलावती, फुलावती, फुलावती अगं काय केलंस? साहेबराव, साहेबराव, मी तुम्हाला सबूत दिला होता, तो खरा केला. अगं पहिल्या भेटीत नकळत बोलली होती. तुम्ही म्हणाला तर मी जीवती. शेवटी आपलंच साहेबराव, तुमचं काम झालं ना, तुमचं काम झालं ना. तुम्ही खूप मोठं व्हा, खूप मोठं व्हा.